नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी दिनेश माळेकर. हा माझा युरोपचा 9वा आणि शेवटचा भाग आहे. मी आज रोम ते सिएना असा प्रवास करणार आहे. हे अंतर 260 किलोमीटर आहे. साधारण 2.5 तास लागतील. वाटेत मी ऑटोग्रिल या चेन शॉपिंग सेंटर मध्ये थांबलो. मॉन्टे पल्शियन या गावात हे शॉपिंग सेंटर आणि गॅस स्टेशन आहे. तिथे मी कॉफी घेतली आणि पुढे निघालो. हे समोर दिसते ते सिएना टाउन. इटली मधलं हे एक महत्वाचं शहर आहे. सिएना टाउनचा एरियल व्ह्यू साधारण असा दिसतो. हे एक फार जुनं शहर आहे आणि या शहरात जुन्या आणि नव्याचा छान मिलाफ आहे. मी शहरातून एक फेरफटका मारायला निघालो. दोन्हीकडे या जुन्या इमारती आणि त्यामधून जाणारा हा रस्ता असा दिसत होता. इमारती जुन्या असल्या तरी इथले सगळे व्यवहार अगदी मॉडर्न पद्धतीने चालत होते. हा इटलीचा टुस्कानी प्रांत आहे. या ठिकाणी जगातली सर्वात जुनी बँक आहे. या ठिकाणी काही खांबांवर एक लांडगा आणि 2 लहान मुलांचे चित्र आहे. रोमस आणि रेमुलस असे या 2 मुलांची नाव आहेत. या दोघांनी मिळून रोम शहराची स्थापना केली अशी आख्यायिका आहे. याच मार्गाने पुढे गेलो तर उजवीकडे पियाझा डेल कॉम्पो या नावाचा एक मोठा चौक आहे. इथे पूर्वी घोड्यांच्या शर्यती लावत असत. पुढे उजवीकडे थोडा उतार आहे आणि त्याच्या पुढे असलेला हा पियाझा डेल कॉम्पो. इथे एक क्लॉक टॉवर आहे. पियाझा डेल कॅम्पो. हेच आहे क्लॉक टॉवर. त्याला लागूनच इथे शॉपिंग लाईन आहे. या ठिकाणी बरेच ब्रँडेड शॉप्स आहेत. या इथे अशा छोट्या छोट्या गल्ल्या दिसल्या तरी हा एक शहराचा एक फार महत्वाचा आणि मुख्य भाग आहे. या डेल कॉम्पो पासून साधारण 100 मीटरच्या अंतरावर सिएनाचा एक मुख्य चर्च आहे, सिएना कॅथेड्रल. हेच ते कॅथेड्रल. हे एक मध्ययुगीन चर्च आहे. याचं उद्घाटन साधारण 1200 वर्षापूर्वी झालेलं आहे. या चर्चचं बारीक कोरीवकाम नजरेत भरत होतं. हे 1200 वर्ष जुनं असूनही अजूनही अगदी व्यवस्थित कंडिशन मध्ये आहे. यावरचं नक्षीकाम अतिशय सुंदर होतं. हा सिएना शहराचाच एक भाग आहे. इथेही छोट्या छोट्या गाड्या दिसत होत्या. मी सिएना जवळच्या एका वायनरीमध्ये दुपारचं जेवण घ्यायचं ठरवलं. वायनरीला लागूनच हे रेस्टॉरंट आहे. खास इटालियन पद्धतीचं जेवण होतं. सोबतच वाईन टेस्टिंगची संधी मिळाली.
हे असं जेवण होतं. सोबत पास्ताही होता. जेवण झाल्यावर मी वायनरी बघायला बाहेर पडलो. हेच ते वायनरी आहे. खूप मोठी होती. त्या वायनरीचा इतिहास इथे चित्ररूपाने लावून ठेवलेला आहे. या वायनरीमध्ये त्यांनी हँडमेड पद्धतीने बनवलेल्या पुष्कळ वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत. इथून बाहेर पडलो आणि पिसा या शहरात जायला निघालो. साधारण 125 किलोमीटरचा प्रवास करून मी पिसाला पोहोचलो. पिसाच्या सिटी राईड साठी एक छोटीशी ट्राम होती. पिसामधली जगविख्यात गोष्ट म्हणजे पिसाचा लिनिंग टॉवर. ते बघण्याची फारच उत्सुकता निर्माण झाली होती. या ठिकाणी पुढे उजवीकडे तो पिसाचा लिनिंग टॉवर आहे. हे त्या लिनिंग टॉवरचं पहिलं दर्शन. हे पिसा या शहरातलं मोठं चर्च आहे. ज्याच्यासाठी इतके दिवस वाट बघितली तो लिनिंग टॉवर आता समोर दिसायला लागलाय. हा टॉवर बांधायला साधारण 200 वर्ष लागली. इसवी सन 1173 सुरुवात केली आणि इसवी सन 1372 त्याचं उद्घाटन केलं. त्याच वेळी हा लक्षात आलं की हा मनोरा एका बाजूला कललेला आहे. हा मनोरा सेंटर पासून 4 अंश कललेला आहे. या मनोऱ्याचा टॉवरचा उंच भाग हा 57 मीटर आहे, तर कललेला भाग हा 56 मीटर आहे. आणि तरी या मनोऱ्याच्या टॉपवर जायला परवानगी आहे. या टॉवरची गणना जगातल्या 7 वंडर्स ऑफ द वर्ल्ड यात केली जाते. इथून बाहेर पडलो आणि पुन्हा एकदा ट्रामची सफर घेऊन हॉटेलकडे जायला निघालो. पिसा या शहरातल्या हॉटेल पिसा इथे रात्रीचा मुक्काम केला. या हॉटेलचं भाडं दिवसाला 75 ते 80 युरो इतकं आहे. उद्या सकाळी मी मिलान या शहरात जाणार आहे. हे शहर पिसापासून 280 किलोमीटरवर आहे. मिलान शहरात पोहोचेपर्यंत दुपार झाली होती, त्यामुळे इथल्याच एका इंडियन रेस्टॉरंटमध्ये जेवलो आणि नंतर पुढे निघालो. इंडियन रेस्टॉरंटमध्ये भारताच्या खुणा जागोजागी ठेवलेल्या होत्या. देवदेवतांच्या मूर्त्या होत्या. मिलान हे देखील एक महत्वाचं शहर असला तरी या शहरात फारशी वर्दळ दिसत नव्हती. कदाचित दुपारची वेळ म्हणून वर्दळ कमी असेल. मिलान शहराच्या मुख्य रस्त्यावरून शहराची माहिती घेत घेत पुढे निघालो. इथेही बऱ्याच मोठमोठ्या फॅशन ब्रँडचे मोठे मोठे शोरूम्स होते. इथे पार्क केलेल्या गाड्यांमध्ये एक गाडी इतकी छोटी होती की 2 कवेत मावेल. मिलान शहरातला एक महत्वाचा भाग म्हणजे कॅसेलो ओर्झेस्को आणि त्याच्या समोर असलेला फाउंटन. हे कॅसल 15व्या शतकात बांधलंय.
सध्या हे एक म्युझियम म्हणून वापरलं जात आहे. मायकल एंजेलोची एक कलाकृती इथे ठेवली आहे असं म्हणतात. या कॅसेलच्या समोरच्या रस्त्यावरून शहरात फेरफटका मारायला निघाले. या शहरात ट्राम मात्र अजूनही दिसत आहेत. ही एक सिटी ट्राम. इथे रस्त्याच्या मध्यभागी एक रेस्टॉरंट आहे. या चौकात एक फेरी मारली. हा चौक मात्र पूर्णपणे वर्दळीचा आहे. रस्त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे ट्राम दिसल्या. इथे पोलिसांची गस्तही चालू आहे. या चौकात या ठिकाणी अजून एक रंगीबिरंगी ट्राम दिसते. या ट्राम बघता बघता एक छोटीशी आठवण करून देतो. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा. चला आता पुढे जाऊया. हा शहराचा मध्यवर्ती भाग असल्याने इथे ट्रामचे बरेच रूट दिसत आहेत, शहराच्या वेगवेगळ्या भागात जोडणारे. जवळच्याच एका रेस्टॉरंट मध्ये एक कॉफी घेतली. ओला कचरा सुका कचरा यासाठी स्पेशल डस्टबिन आहे. हे समोर दिसते ते जुसेपे गॅरिबाल्डीचे स्मारक आहे. हा एक स्वातंत्र्य सैनिक होता. आणि पुन्हा त्या कॅसेल ऑफ फोर्जेस्को कडे आलो. इथून माझा परतीचा प्रवास सुरू झाला. हे समोर दिसतंय ते मिलान एअरपोर्ट. युरोप टूरचा हा माझा शेवटचा टप्पा होता. आता मी मुंबईकडे निघालोय. इमिग्रेशनचे सगळे सोपस्कार पूर्ण करून मी माझ्या बेकडे निघालोय. इटाली मधलं मिलान एअरपोर्ट हे खूप मोठं एअरपोर्ट आहे. गेट नंबर B77 बराच लांब होता. या एअरपोर्टच्या कॉरिडॉर मध्ये सुद्धा काही कलाकृती ठेवल्या आहेत. समोर विमान लागलेलं आहे. याच विमानातून मी मुंबईकडे प्रयाण करणार आहे. हा पॅसेंजर बोर्डिंग ब्रिज किंवा एअरो ब्रिज. सगळे सोपस्कार पूर्ण करून मी एकदाचा विमानात चढलो. हे बोईंग 787 ड्रीमलाइनर एअरक्राफ्ट आहे. यात 3x3x3 अशी सिटिंग अरेंजमेंट आहे. रनवेवरून स्पीड धरलाय. आता थोड्याच वेळात टेक ऑफ होईल. विमानाने मिलान एअरपोर्टवरून टेक ऑफ केलाय. रात्र झाली होती. रात्रीचं जेवण आलंय. जेवलो आणि मस्तपैकी झोपलो. सकाळी उठल्यावर चहा नाश्ता आला आणि आता उतरायची तयारी करायची. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, एक आपुलकीचा प्रश्न, चॅनलला सबस्क्राईब केलं का? नसेल केलं तर लगेच करा. यापूर्वीच्या माझ्या युरोप टूरच्या 8 भागांचे थंबनेल्स वर देतोय. हे व्हिडिओ पाहिले नसतील तर जरूर बघा, तुम्हाला नक्की आवडतील. माझ्या युरोप टूरचे 9 भाग तुम्हाला कसे वाटले ते मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आता निरोप घेतो. धन्यवाद.
पुन्हा भेटू एका अशाच नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.